नमस्कार, मी उर्मिला कवडे डिझाईनमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर बघा, ह्या ज्या दिवशी मी तुमच्यासोबत साड्या शेअर केल्या होत्या तर अचानक आलेल्या, तर त्याला 6 तारखे म्हणजे 5 तारखेला लागत होत्या. त्याच्यामुळे मी हे ब्लाऊज पीस लगेच कट करून लगेच साड्या पण पिको फॉल करून घेतल्या आणि त्याच्यानंतर ब्लाऊज पण शिवून घेतले. तर बघा, ह्या 2 साड्या पिको फॉल करून झालेल्या आहे आणि त्याच्यानंतर हे गुलाबी कलरचं ब्लाऊज याच्यावरचं नंतर तुमच्यासोबत शेअर करीन कट करायचं. तर बघा, ही साडी फक्त पिको करायची होती एका साईडने आणि ह्या 2 साड्या आहे पिको फॉल करून झालेल्या आहे. तर बघा, ह्या साडीवरचं हे ब्लाऊज आहे कटोरी ब्लाऊज आणि याच्या पाठीमागून फक्त मी गोल लेस अशी लावून घेतलेली आहे आणि लटकन नॉट करून घेतलेली आहे. तर बघा, त्याची शिलाई मी 250 रुपये घेणार आहे आणि हे आरीवर्कचं ब्लाऊज आहे. या साडीवरचं तर बघा प्रिन्स कट शिवून घेतलेलं आहे आणि बाही 9-10ची बाही झालेली आहे आणि त्याच्यानंतर पाठीमागून या पद्धतीने अशी काठोकाठ या पद्धतीने वरची डिझाईन बनवून घेतलेली आहे आणि त्याच्यावरच्याच लटकन मी बनवून घेतलेलं आहे. तर बघा, याची शिलाई मी 500 रुपये घेणार आहे. तर बघा, मी वरची ब्लाऊजची शिलाई 500 रुपये घेते. तर बघा, तुम्ही किती घेते हे पण मला कमेंट करून सांगा. तुमच्याकडे किती आहे ते पण मला नक्की सांगा. तर बघा, हे असं लेंगा आहे त्याच्या छोटासा, तर त्यांनी ऑनलाईन मागितला होता. त्याला वाटलं पॅन्टच आहे, त्याच्यामुळे त्या म्हटल्या याचीवाली मला पॅन्ट नंतर बनवून द्या. तर म्हटलं ठीक आहे, हे नंतर बनवून देईन. तर बघा, त्यांच्यावाले हे ब्लाऊज साड्या मी ब्लाऊज शिवत होते त्याच टायमाला हे कस्टमर आलं होतं. त्याच्यानंतर हे पण साड्यातले ब्लाऊज मला कट करून घ्यायचे आहे आणि शिवायचे आहे. तर बघा, यायला पण अर्जंट ब्लाऊज लागते आणि साड्या पण लागते. तर पहिले जे नवरीचे ब्लाऊज आहे ते मला नंतर शिवून घ्यायचे आहे, कारण भरपूर वाटत टाईम झालेला आहे. तिचे ब्लाऊज पण द्यायला पाहिजे, कारण तिचं मला 9 तारखेला लग्न आहे. त्याच्यामुळे आम्हाला आता हे 2-4 दिवसातच हे ब्लाऊज रेडी करून द्यायचे आहे त्यांच्या घरचे. तर म्हटलं चला आता पहिले यांचीवाली हे 2 करून द्यावा हे, कारण 6 तारखेच्या लग्नाचं आहे. त्याच्यामुळे मला हे लवकर द्यायचे आहे. तर बघा, त्याच्यानंतर आता याच्यावरचे पण ब्लाऊज पीस मला व्यवस्थित कट करून घ्यायचे आहे. तर बघा, या सुंदर अशा दोन्ही साड्या आहे एकदम छान अशा. तर बघा, याच्यावरचे ब्लाऊज पीस कट करून घ्यायचे आहे आणि पिको फॉल पण करून घ्यायचे आहे. तर बघा, मी लगेच आता याच्यावरचे ब्लाऊज पीस कट करून घेते आणि ह्या साड्या पण पिको फॉल करून घेणार आहे. तर बघा, मला बाहेर जायचं होतं, त्याच्यानंतर मी याच्यावरचे ब्लाऊज पीस कट करून घेतले आणि तिथून आल्याच्यानंतर मला हे ब्लाऊज पण कट करून शिवून घ्यायचे आहे. तर बघा, आज बघू आता हे ब्लाऊज कट करून शिवून होते का नाही. तर बरेच वेळ शिवायला जाणार आहे, कारण बाहेर गेलं तर खूप वेळ पण निघून जातो त्याच्यामुळं. तर बघू आता आपलंवाला आज किती होतं शिवून. तर बघा, त्याच्यानंतर व्यवस्थित हे ब्लाऊज पीस मी बाजूला कट करून ठेवले आणि बाजूला व्यवस्थित काढून ठेवले आणि त्याच्यानंतर याच्यावरचे ब्लाऊज पीस अस्तर पण काढून घ्यायचे आहे. तर बघा, तुम्हाला मी बरेच वेळेस म्हटलेलं आहे, कस्टमर वाढवायचे म्हणजे आपली ब्लाऊज फिनिशिंग व्यवस्थित आली पाहिजे आणि ब्लाऊज कस्टमरला पण एकदम सुंदर असं आलं पाहिजे. तर बघा, ही लगनतीत खूप असे दाट आहे, त्याच्यामुळे एक झालं की एक कस्टमर चालूच आहे. लेडीचं कसं असतं की टायमावर ब्लाऊज टाकायचे आणि लगेच त्यांना ब्लाऊज पण पाहिजे, असं या पद्धतीने असं असतं लेडीजचं. पण काही हरकत नाही, चाला, कारण आपण पण तेच ब्लाऊजचा व्यवसाय करतो, त्याच्यामुळे तेच आपल्याकडे येते, कारण आपण चांगलं शिवून देतो म्हणून ते आपल्याकडे येते. तर काही हरकत नाही, आपली थोडी धावपळ होती, पण जाऊ द्या, चला ठीक आहे. तर घरात बसून आपण हा व्यवसाय पण व्यवस्थित करू शकतो, कारण ब्लाऊज पण शिलाई पण खूपच वाढत चाललेली आहे त्याच्यामुळे. तर चला, या साड्या मी पिको फॉल करून घेतलेल्या आहे आणि एका साईडने फॉल पण अस्तर पण म्हणजे हात शिलाई पण करून घेतलेली आहे. तर बघा, व्यवस्थित आता या घड्या घालून ठेवू आणि त्याच्यानंतर मी हे ब्लाऊज पीस कट करून घेणार आहे आणि शिवून पण घेणार आहे. नंतर तुमच्यासोबत शेवट मी हे ब्लाऊज कसे शिवले हे पण तुमच्यासोबत शेअर करणार आहे. बाहेरून आल्याच्या नंतर मी हे ब्लाऊज पीस कट करून घेणार आहे. तर बघा, तुम्ही चॅनलला माझे लाईक शेअर सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन पण प्रेस करा, म्हणजे जेव्हा मी व्हिडिओ टाकीन तेव्हा तुमच्या मोबाईलवरती अपलोड होईल. तर बघा, तिथून आल्याच्यानंतर मी हे ब्लाऊज पीस कट करून घेतले. तर बघा, या पद्धतीने समोरचा हा मी असा कटोरी भाग असा व्यवस्थित असा करून घेतलेला आहे आणि याला हुक पट्टी पण करून घ्यायची आहे आणि पायपिंग पण करून घ्यायची आणि याची पाठीमागची डिझाईन कटवरची करून घ्यायची आहे आणि हे शिवून घेतलेलं आहे मी. तर बघा, या पद्धतीने असं हे एकच कस्टमरचं आहे, तर मी हे सोबतच कट करून घेतले ते एकावर एक ठेवून. तर बघा, मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगत असे, एका कस्टमरचे ब्लाऊज असले तर तुम्ही सोबत पण 5-6 ब्लाऊज कट करून घेऊ शकता. तर कसे कट करायचे हे पण मी तुम्हाला दाखवलेले आहेत, नक्की तुम्ही बघा. बघितलं नसेल तर बघा, या साडीचा असा पिवळा कलर होता, त्याच्यामुळे आम्ही याला पाठीमागून पिवळ्या कलरचीच लेस लावली, कारण छान पण दिसत होता. तर तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा की कसं दिसतील त्या येलो कलरची लेस लावून. तर त्याच्यानंतर हे वर्क असं कटवर्कचं ब्लाऊज पण मी रेडी करून घेतलं. एकदम सुंदर अशी डिझाईन झालेली आहे आणि कस्टमरनीच टाकलं होतं की अशी डिझाईन टाका आणि छोटंसं बो टाकलेला आहे पाठीमागून, त्याला शिवचं बटन पण लावून घेतलेलं आहे. तर बघा, एकदम सुंदर असे दोन्ही ब्लाऊज रेडी झालेले आहे. तर बघा, ह्या ब्लाऊजची शिलाई मी 350 रुपये घेणार आहे आणि ते कटवर्कची शिलाई मी 450 ते 500 रुपये घेणार आहे, कारण मी हे एक दिवसात म्हणजे आदल्या दिवशी आणले आणि दुसऱ्या दिवशी लगेच मी कट करून शिवून घेतले होते. तर बघा, व्यवस्थित असं हे दोन्ही साड्यावरचे ब्लाऊज माझे रेडी झालेले आहे. तर तुम्हाला याच्यावरती खूप सुंदर अशा मी डिझाईन टाकलेल्या आहेत, त्या पण तुम्ही नक्की बघा. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो मला नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.